नमस्कार, लक्ष्मी रेसिपीमध्ये आज आपण रात्रीच्या जेवणामध्ये मसाले भात बनवतोय. त्यासाठी लागणारं साहित्य बघू. इथे मी एक कांदा उभा चिरून घेतला, 3 हिरवी मिरची उभी चिरून घेतली, थोडा कढीपत्ता, थोडी कोथिंबीर, 3 तेजपान, दालचिनीचे 2 तुकडे, 1 बटाट्याच्या फोडी करून घेतल्या, थोडे शेंगदाणे, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 10 ते 12 लसूण पाकळ्या कुटून घेतल्या. इथे मी 2 वाटी तांदूळ 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकायचं. जिरे मोहरी तडतडली की लसूण आणि तेजपान, दालचिनीचे तुकडे टाकायचे आणि परतून घ्यायचं. हिरवी मिरची आणि कांदा टाकून थोडा वेळ परतून घ्यायचं. कढीपत्ता टाकायचा आणि परतून घ्यायचा. शेंगदाणे, बटाटा टाकून परतून घ्यायचा. हळद, लाल तिखट, कांदा, लसूण मसाला, गरम मसाला टाकून परतून घ्यायचा. चवीनुसार मीठ टाकायचं. धुवून घेतलेले तांदूळ टाकायचे आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. गरम पाणी टाकायचं. तांदूळ पाण्यात बुडतील एवढेच पाणी टाकायचं. वरून थोडी कोथिंबीर टाकायची. कुकरचं झाकण लावायचं. कमी फ्लेमवर 2 शिट्टी काढून घ्यायची. गॅस बंद केल्याच्या नंतर कुकरची वाफ जाईपर्यंत कुकरचं झाकण काढायचं नाही. आपला मसाले भात तयार आहे. किती मोकळा भात झाला आहे बघू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.